तुझ्या आईचं तुझ्या माकडा मस्ती आलीवर तुला लय हा नाही 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 बेन्या तुला इथं किडनॅप करून आणलाय आणि खंडणी म्हणून 101 रुपये देतोय तू तुझ्या तर इकडे ये बियन इकडे इकडे ये. अरे बाप तुला आज सोडत नाही बघ नका नाही नका मस्तीची राहू तू नाही बघ तुझी आज. कशाला मारता नाही थांब जरा बाहेरला येऊ दे बाहेर बाहेर आतमध्ये मोठा गेम वाजवतोय परत नाही नाही अरे 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 लांबरा 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 माझा बांध कधी पण फुटतोय भाई जवळजवळ एअर फ्रेशनर मारला सावत्या दिलं काय याने हा? पैसे दिलं काय अरे बघतो काय ठेवला का असा मार त्याला ए भाई ह्याला मारल्यावर तू का कुदतयस अरे मी ह्याला मारतोय म्हणून नाही कुदत आहे रे मग मी इथेच नाही आतमध्ये पण तुला काय सांगू काय झालंय माझं कालपासून 99 वेळा डब्याला गेलोय नाही राहिलंय का आता आतलं सोडलेलं फ्लश भरत नाही तोपर्यंत माझा फ्लश तो फ्लशचा टँक आणि ह्या टँकचं जवळजवळ कॉम्पिटिशन लागलं काय रे ए, इकडे बघे तुझ्या आहे ना? खंडणी म्हणून 101 रुपये देतो अरे बिल्डर आहेस ना तू अरे भाई कशाचा डोंबल्याचा बिल्डर मी साधा बॉडी बिल्डर आहे पागडीच्या घरात राहतो बंदुकीच्या दाग करून उतरून घेऊन आला काय करू तुमचं कोणाला पाळलंय मी सॉरी अरे कोणाला उचलायला सांगितलेलं कोणाला उचलला तू सॉरी भाई बिल्डर सेम वाटलं मग उचल उचल तुला काय नाही त्याला सांग मी कोण आहे पशा मधला पशा मला पैसे पाहिजे कळलं ये त्याला सांग आपण काय काय केलंय ये मधला पश्या भाईने 11वी मध्ये कॉमर्स हे केलंय नको रे हे कुठं सांग अरे मी भाई म्हणून काय काय केलंय ते सांग त्याला ये भाईने 99 मर्डर केले पैसा काढ नाही तर आता सेंचुरी ऐक ऐक ना यार नाही सहन होता यार तो अरण्या डॉक्टरला आणायला गेलाय कुठं राहिलाय बघ ना तुझा बाप साड्या मूर्ख कोण 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 आहे मला सांगा हा डोळ्यावर पट्टी बांधून आणलं कोण आहे हा कळत नाही अक्कल नाही तुम्हाला या डोळ्यावर पट्टी बांधून आणली आहे. बस बस बसा, बसा. बस डॉक्टर बस बसा, बसा. बस बस अरे अरे ते फालतू बांधिक तिथे का ठेवलाय यार सॉरी ए, डॉक्टर बस 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 डॉक्टर बस बस डॉक्टर बसा तुम्ही सगळे कोण आहात मी कुठे आलोय आई शपथ सावता याने यादाश गेलेला डॉक्टर आणलाय अरे नाही रे काही झालं त्या डोल्यावरती ती पट्टी बांधून आला ना म्हणून थोडस कन्फ्युज झालंय मी काय बोलतो ते करा ना त्याला कर ना यार करतो करतो काय झालंय काय नेमकं यांना काय झालं असेल अरण्या सावत्या मला जाम टेन्शन आलंय रे काय झालं याला तोवाला आजार तर नाही झाला असेल ना रे कुठला कुठला आजार तो रे त्या आजाराने 55 लोक मरतायत बघ कुठला आजार अल्पशा आजार अल्पशा आजार अल्पशा आजार अरे हा कुठला आजार आहे तू डॉक्टर आहेस का कोण आहेस रे अरे मी लय ठिकाणी बोर्डवर वाचलंय काय अमुक अमुक तमुक तमुकचा
अल्पशा आजाराने आज निधन झालं असं बोर्ड वाचलंय मी. तुझ्या नाही डॉक्टर रिॲक्ट करण्यात वेळ नका घालू, सोडून द्या त्याला. डॉक्टर बघा हो, एक मिनिट हा, एक मिनिट. श्वास घ्या, श्वास घ्या. 99 वेळा गेलोय. 99 वेळा काय काय काही खाण्यात आलं होतं का? काही खाल्लं होतं का? अरे यार, रीटा सोबत आपण काल डिनरला गेलो होतो. आमच्या दोघांमध्ये शेजवान राईस खायची कॉम्पिटिशन लागली. तेव्हापासून सगळा लाल लाल. नाही, मग हे बरोबर नाही ना, हे बरोबर नाहीये. आता हे इतकं खाल्लंय म्हटल्यानंतर ऐक ना यार डॉक्टर, पटकन गोळी दे, पटकन असा बरा वाटलं. मला नाही होत आहे यार. नाही, बरोबर आहे, पण हा माणूस कोण आहे मला माहित नाही. ज्याला मी गोळ्या बिळ्या देतोय मला माहित नाही. अरे मी मधला पशा यार भाई, मधला पशा. मधला पशा म्हणजे हे ते मधला पशा आहेत का ते? ते खूप डेंजर आहेत ते भाई आहेत मधला पशा आहेत. ऐका ना डॉक्टर, पटकन गोळी बिळी द्या, मला पटकन बरा करा. नाही मी तुम्हाला नाही असं नका. मला सॉरी मी जर काही बोललो असेल तर, पण मी तुम्हाला गोळी नाही देऊ शकत मधला पशा भाई. गोळी नाही देऊ शकत? म्हणजे गोळी देऊ शकतो, पण या आजारावर गोळी नाही देऊ शकत. कारण तुम्ही 99 वेळा जाऊन आलेला आहात. ते हे आहे ना, तुम्हाला स्टमक हे झालेलं आहे, दुखतंय तुमचं, त्याला त्रास झालेला आहे आणि सिव्हिअर आहे हे. तर मला तुम्हाला गोळी नाही देता येणार, मी तुम्हाला इंजेक्शन देईन. काय देणार तू? डॉक्टरांना द्यावं लागतं इंजेक्शन. इंजेक्शन इंजेक्शन. इंजेक्शन. वा. या साऊथ इंजेक्शन मी बघतो. साऊथ इंजेक्शन नाही यार. डॉक्टर ऐका ना, मारू नका. काहीतरी द्या ना गोळी, काहीतरी पिवली हेवरी काहीतरी गोळी द्या ना यार. नाही, मी नाही देऊ शकत. काय त्यांना पटकन जर बरं करायचं असेल ना तर इंजेक्शन द्यावं लागेल. गोळ्या ना खूप वेळानंतर म्हणजे 6-7 तासांनंतर परिणाम करतात. इंजेक्शन पटकन परिणाम करतं. ऐका ना डॉक्टर, काय आहे माहितीये काय, आमच्या भाईला ना इंजेक्शनचा थोडा डर आहे. ए डॉक्टर हसू नको हा. ऐकूनच मधला पशाला इंजेक्शनची भीती वाटते. जय मारे नको जयला. हाय मला टोचूचा हाय खॉप यार. ओ भाई, तो टोचू तुमच्या टोचावर टुचुक्कन टोचणार आहे, काही नाही होणार त्याच्यात. मी नाही घेणार इंजेक्शन. त्याला दुसरा मी नाही घेणार. डॉक्टर काहीतरी उपाय असेल ना दुसरा? नाही. आता तर इंजेक्शनच द्यावं लागेल. इंजेक्शन नाही दिलं तर मग मधला पशा भाईचा अल्पशा आजारने मृत्यू होऊ शकतो. अरे बापरे. म्हणजे काहीच अरे बापरे. म्हणजे काहीच नाही. काय ऐक ना भाई, लय मांडवली केली नाही, बोलतोय कायच उपाय. घे की इंजेक्शन. येडा झाला काय साऊथ मी नाही, मला इंजेक्शनची लय भीती. काय नाही होणार. नाही मी नाही घेणार घे यार. ना इंजेक्शन. अरे साऊथ पहिल्यापासून नाही होत यार माझ्याने इंजेक्शनचं. ओ बाई, अरे एक सुई असते एवढीशी, घेऊन टाका ना. कपरे, तुला काय, ज्याला टोचतो ना त्याला दरद पोचतो. तुला नाही करणार. तुला असं एवढा तू घे नाही भरतोय यार. साऊथ जातो. नाही घेणार. ऐका ना डॉक्टर नको घ्या ना भाई यार, काय इज्जत काढतोय यार. इंजेक्शन द्यावं लागणार त्यांना. काय इज्जत काढतो? एक काम करा, त्यांना पकडा जरा. या जरा काय नाही. जरा तुम्ही पलटी वाजवा. नाही घेणार. पालते म्हणा थोडेसे. आपल्याला इंजेक्शन द्यावं लागणार. थोडेसे द्यावं लागणार. काय ना द्या इकडे डॉक्टर. हे बघ खरंच सांगतो, काय नाही होणार. तुला खोटं वाटतंय, बघायचं. हे बघ काय करताय? तुम्ही काय केलं आता? त्यांच्यासाठी होतं ते अँटीबायोटिक. काय झालं का आत्ता मी अक्क इंजेक्शन खाली केलंय. अरे काय झालं? चावल्यासारखं वाटतं. इथे राहते. बघितलं का? काय नाही झालं. काय नाही. थोडं चाललं काही झालं अरे नाही. बाय बघितलं का? काय नाही होत. मला भीती वाटते यार. भाई, घे ना इंजेक्शन, बरं वाटेल लवकर. अरे काही होत नाही, एक तर सुई असते छोटीशी, घेऊन टाका. हा. अरे त्यांना धरा जरा. त्यांना 1 मिनिट धरा. काही होत नाही, घाबरू नाही, ऐका नका. ना. तुम्हाला बरं व्हायचंय की नाही? काही होत नाही. डॉक्टर मला दुसरं काहीतरी द्या ना. काही नाही. गोळी मारा मला. अरे, इंजेक्शन काही नाही. ऐका ना, नको. काही नाही. हरण हे बघा, अरे मरून जाईल तो इंजेक्शन नाही दिलं का? बाय ना, अरे जाडी पाचच्या कांद्या.
चरत चरतो नंतर खंडीभर शिरतो दलिंदर हा सगळीकडून किती किती मास बाहेर आलेलं आहे डांगर दलिंदर आता 99 वेळा गेलाय ना एक वेळा अजून गेला ना तुझा आत्मा बाहेर जाईल ना रे मरायचंय का घे ना इंजेक्शन देतात घे ना किडनॅपर काका हो हो भाई त्यांना सांगा ना मला इंजेक्शन नको मला भीती वाटते काही नाही होत काही होणार काही होत नाही. नाही, काही आहे ना हलक्या ते हाताने बघते injection ते काय काय ते बघते काही नाही म्हणू नको मला भीती वाटते अरे वा मगापासून तुला सांगतोय डॉक्टर हलक्या हाताने देणार फटकाच देईन मग ओ डॉक्टर अहो भाई आहे सॉरी असं नका करू ना अंग काढेल तो सॉरी अंग काढेल तो नाही मला कळत नाही हे बघा तसं नाही हे बघा काय होतंय ना मधला पशा हे बघा लक्षात घ्या तुम्हाला भीती का वाटते कारण तुम्ही बघताय मी तुम्हाला इंजेक्शन देताना तुम्ही एक काम करा डोळे घट्ट बंद करून ठेवा चला गच्च असे बंद करा इंजेक्शन देतो काय नाही काय नाही होत भाई हा? भाई हे बघ, असे असे बाई काही नाही होत हैराण हैराण हे बघ भाई भाई हे बघ असे कच्चावून ठेवायचं गच्च काय नाही होत काय नाही तुम्ही नका ना कशाला नको ते सांगताय तुम्ही त्यांना डोळे आवळायला सांगताय त्यांनी भलतच आवडलेलं आहे माऊस सैल असायला नको का मला सांगा इंजेक्शन देताना सोडा हे सोडा सोडा एक मिनिट हे बघा काहीच नाही हे बघा हे बघा हलका हात कॉटन आहे कॉटन अरे अरे भाई काय काय नाही होणार काही नाही हो का सांगा ना कोणी त्यांना. नाही होत काही. त्या माझ्याकडे अरे, हलक्या हाताने मी देतो मला सवय आहे मी देतो काय नाही होणार. मी काय नाही अरे नाही, दाखव हा, तू दाखव तुझं काय नाही होणार. बाय ऐक ना काय अरे खरंच काय हे बघ काय होत आहे काय हे बघ काही होत तुम्ही मूर्ख आहात का जरासे काय झालं परत त्यांनाच तुम्ही दिलंय अँटीबायोटिकचं इंजेक्शन अरे कुठं काय काय झालं का अरण्या थोडस पहिल्यापेक्षा जास्त चावला थोडस चावलं डॉक्टर हा म्हणे डोळ्यासमोर असं धुरुकुटू नाही ते येणार कारण ते 2 वेळा तुम्हाला दिलं ना इंजेक्शन म्हणून हा मी आहे, काही मी होणार आहे. नाही हे यांना पकडा मी आहे. हा, हा. एक पालथा करा कॉटन घेतलेला आहे हा, हा, पालथा. माझ्या हातात काही माझ्या होत नाही, काही होत नाही. काही होत नाही काय होत नाही भाई काय भाई काय चाललेलं आहे मी घेतो हा, घ्या. जाऊ, त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्या. मला ना लहानपणापासून मला लहान भाई रडतोय तुझं का जाऊ द्या मला ना लहानपणापासून इंजेक्शनची भीती वाटते मला ना आईने लहानपणी पोटात मोठं इंजेक्शन दिलं होता तेव्हापासून पोटात मध्ये मोठा खड्डा पडलाय बेंबी असते ती बेंबी पोटात खड्डा पडला म्हणजे इंजेक्शननी पोटात खड्डा पडतो बेंबीला तुम्ही खड्डा म्हणता मारू नका ना भाई आहे तसं तो ते. नाही. पण असं करू नका ना ए भाई घे ना यार मी 2दा घेतलं म्हणजे काही पण नाही झालं घे ना यार होय ना? बाई काहीच नाही होत काही होत. खरंच काय दाखव इकडे खरंच काय नाही होत मी देतो बरं, त्यांना खरंच परत तुम्ही द्या काय नाही होत हे बघ. त्यांच्यावर तुम्हाला विश्वास आहे त्यांच्याकडून हा माणूस मूर्ख आहे का काय झालं 3रं इंजेक्शन सुद्धा त्यांनाच दिलेलं आहे तुम्ही अरे त्याला काय होतंय तेव्हा त्याला काय नाही होत गेंडीच्या कातडीच आहे ती म्हणून काय गेंड्याच्या कात्रीची गालन करशील वसाऱ्या जाय घालायचंय त्याच्यात तुला वसाऱ्या इथे द्या चाललं तू आणि तू जरा वसारे घ्यायला यार इंजेक्शन भाई औरा घाबरतोस अरे हात हिच्या हातला असल्या भाईकडे आपल्याला राहायचंच नाही हे सावच्या चल आपण दुसरी गॅंग करू आपण इकडून चल या या
ए पाशाबाई तुझ्यामुळे आरण्या गेला आता तर तुला इंजेक्शन घ्यावाच लागल घेऊन टाका चल ए डॉक्टर या चल इंजेक्शन दे किडनॅप आहे पकड चल मला बी- पकड. डॉक्टर, पकड. डॉक्टर. काही नाही, पकड ओ, ओ, इंजेक्शन. अरे, घ्या ना, आता घ्या. इंजेक्शन द्या. बाईची सेंचुरी पूर्ण